नमस्कार, मी ॲडव्होकेट सवई शैली कोराटे. आज मी आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये फसवणूक झाल्यास FIR कशी करायची याबद्दल माहिती सांगणार आहे. कायदेशीर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती नीट मिळेल. तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये अचानक रुपये गायब झालेत का? आणि कोणीतरी तुमच्या नावाने ट्रेडिंग करून लाखोची फसवणूक तुमची केली आहे का? हे आपण बघणार आहोत. लक्षात ठेवा, स्टॉक मार्केटमधली फसवणूक ही सिव्हिल इश्यू नाही, तो क्रिमिनल ऑफेन्स आहे. आज मी तुम्हाला हेच सगळं सांगणार आहे. FIR कशी करायची आपण ते बघू. कोणत्या कायद्याखाली बघायची, कारवाई काय होते आणि तुमचे रुपये परत मिळण्याचा काही मार्ग आहे का, हे बघणार आहोत. सर्वात आधी स्टॉक मार्केट फ्रॉड म्हणजे काय ते बघूयात. तर फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे पैसे घेणे, टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ॲप्स टिप्स देऊन फसवणूक करणे, तसंच अनऑथोराइज ट्रेडिंग म्हणजेच तुमच्या अकाउंटमधून पैसे गायब होणे, इन्सायडर ट्रेडिंग, हे सर्व गुन्हे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI च्या नियमाखाली येतात. परत सांगते, इन्सायडर ट्रेडिंग हे सर्व गुन्हे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच शॉर्ट फॉर्म त्याचा आहे SEBI च्या नावाखाली येतात. कोणते कायदे लागू होतात? IPC सेक्शन 420 चिटिंग आणि फ्रॉड, तसंच सेक्शन 406 क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, सेक्शन 468 फॉर्जरी फॉर चिटिंग आणि सेक्शन 471 फेक डॉक्युमेंट वापरणे. यासाठी हे सगळे सेक्शन लागू होत असतात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 सेक्शन 66C आयडेंटिफाय थेफ्ट, तसंच सेक्शन 66D ऑनलाईन चिटिंग, सायबर फ्रॉड आणि SEBI ॲक्ट 1992 इन्सायडर ट्रेडिंग, मार्केट मॅनिप्युलेशन, इलिगल इन्व्हेस्टमेंट स्कीम, हे सर्व याच्यामध्ये येत असतं. तसंच स्टॉक मार्केटमध्ये फसवणूक झाल्यावर FIR कशी करायची आपण ते बघूया. सर्वात आधी तुम्ही पुरावे जमा करा. त्यामध्ये बँकेचे स्टेटमेंट, डीमॅट अकाउंट डिटेल्स घ्या. स्क्रीनशॉट म्हणजेच चॅट, कॉल्स आणि ॲप्स हे सर्व तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. ट्रान्झॅक्शन ID तुमचा त्याच्यामध्ये जो येतो तो घ्या. पुरावे नसतील तर केस कमकुवत तुमची होऊ शकते. सायबर क्राईम पोर्टलवर कंप्लेंट करा, म्हणजे ऑनलाईन तुम्ही कंप्लेंट करा. ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. फायनान्शियली फ्रॉड म्हणजेच कॅटेगरी निवडा. सर्व डिटेल्स व्यवस्थित भरा. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जाऊन FIR करा. हे सर्व वरती मी जे आधी सांगितलं ते ऑनलाईन तुम्ही प्रोसेस करू शकतात. तसंच तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR देखील करू शकतात. रिटर्न कंप्लेंट द्या. FIR नंतर घ्या, ती दिल्यावर त्याची कॉपी घ्या. म्हणजे FIRमध्ये नमूद करा आरोपींचे नाव, जर माहिती असेल तर त्या FIRमध्ये तुम्ही त्याचं नाव देऊ शकतात. फ्रॉड अमाऊंट टाका, म्हणजे किती अमाऊंटचा फ्रॉड झाला आहे ते व्यवस्थित टाका. तसंच फ्रॉड कसा झाला ते देखील त्या डिटेलमध्ये FIRमध्ये लिहा. पोलीस स्टेशनच्या SEBI सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे तक्रार करा. तसंच ब्रोकर किंवा कंपनीवर देखील ॲक्शन होत असते आणि पैसे तसेच रुपये रिकवर होण्याची शक्यता देखील वाढते. या सगळ्या प्रोसेस केल्या, वेळेत केल्या, लवकर केल्या तर हे तुम्हाला मिळण्याची शक्यता असते. महत्त्वाची गोष्ट, आणि पोलीस FIR घेत नाही किंवा नसतील तर तुम्ही CRPC सेक्शन 156(3) नुसार अंतर्गत तुम्ही कोर्टात जाऊ शकता, केस दाखल करू शकतात. ब्रोकर इन्व्हॉल्व असेल तर SEBI प्लस एक्सचेंज म्हणजेच NSE किंवा म्हणजेच BSE कडे तक्रार तुम्ही करू शकता. जर पैसे म्हणजेच रुपये लगेच गेले असतील तर तुम्ही 24 तासाच्या आत कंप्लेंट दिली पाहिजे. रिकव्हरी चान्स तुम्हाला जास्त असतो. तुम्ही जर उशिरा केली कंप्लेंट तर रिकव्हरी तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणून ज्या वेळेला तुमच्या लक्षात येतं की असं काही फ्रॉड झाला आहे तर तुम्ही लगेच 24 तासाच्या आत म्हणजे 1 दिवसाच्या आत तुम्ही कंप्लेंट करू शकता. लगेच पैसे परत मिळू शकतात का? तर हो, पण डिपेंड करतं की तुम्ही किती लवकर कंप्लेंट केली आहे. मी आत्ताच बोलले की तुम्ही लवकरात लवकर जेवढी कंप्लेंट कराल त्यासाठी तुम्हाला पैसे रिकव्हरी म्हणजेच परत मिळण्याचे चान्स हे जास्त प्रमाणात असतात.
आरोपी ट्रेस होतो का? तसेच रुपये पैसे फ्रीज झाले का? सायबर सेल आणि बँक कोऑर्डिनेशन हे खूप महत्त्वाचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी ह्या केसमध्ये महत्त्वाच्या असतात. ह्या जर लवकर वेळेवर फॉलो केल्या तर तुमचे पैसे मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. ही मी स्टॉक मार्केटमध्ये फसवणूक झाली तर तुम्ही FIR कशी करायची हे थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं लिहिलेलं आहे. तसंच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.